पहिलाच बॉल ऑफ साइडला कट केलाय. पॉइंट मधून डीप पॉइंटला बॉल ट्रॅव्हल झाला सीमा पार. पहिल्या बॉल वरती येतोय चौकार. गोलंदाज सज्ज. यावेळीचा बॉल बॅटची कडा झेल मिस केलीये. मोहनची झेल मात्र इथे सुटतीये आणि मोहनला मात्र मिळतं जीवनदान. 4 धावेने तर सुरुवात केली जाते. संघाचं खातं अगदी उघडलं जाते 4 धावेने आणि त्यानंतर मात्र हा डॉट बॉल. षटक पहिला आता त्यांना बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज भूषणला आपण पाहतोय. लोपर फुल टॉस बॉल ऑन साइडला फ्लिक केला आहे. फिल्डर आहे डिपेंड विकेट मध्ये. चांगली फिल्डिंग घडते आणि त्यानंतर मात्र इथे सिंगल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे सरसवताना अगदी आपण पाहू शकाल. 5 ऑन दी बोर्ड. 5 धावा पटलावरती पाहायला मिळतील. फाइव रन्स ऑन दी बोर्ड. 5 धावा पटलावरती. लोवर फुल टॉस ऑन साइडला पूल केलाय. सक्सेसफुल ठरतोय आणि इथून मात्र येतोय अंपायर सिग्नल. इट्स अ बिग हिट. बिग हिट सिक्सर. मागील मॅच मध्ये खरं तर या स्पर्धेतील पहिलं अर्धषटक ज्याच्या नावावरती राहिलं होतं आणि त्या राजेशच्या बाणमधून हा षटकार आपण पाहतोय. टीमची धावसंख्या पुढे सरसवताना पाहायला मिळतीये. 11 ऑन दी बोर्ड. 11 धावा पटलावरती. 11 रन्स ऑन दी बोर्ड. 11 धावा. ऑन साइडला आणखी एकदा पुल करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आणि त्यानंतर मात्र येतोय हा डॉट बॉल. डॉट बॉलची समाप्ती निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये आणि इथून मात्र अगदी 5 बॉलचा खेळ संपलाय. 11 धावा पटलावरती आहेत. 5 बॉलचा खेळ संपतोय. गोलंदाज भूषणला आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला हाताळताना यावेळेचा फटका. ऑन साइडला फिल्डर आहेत. मिसफिल्ड घडतीये. जिथे होती सिंगल तिथे रूपांतर केलं डबल मध्ये आणि इथून मात्र येते 2 धावा. षटक पहिलं संपेल आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करताना धावसंख्या पाहायला मिळतीये. 13 ऑन दी बोर्ड. 13 धावा पटलावरती. यस डीजे. टीमची धावसंख्या पाहायला मिळतीये. षटक क्रमांक पहिलं संपतंय आणि 13 धावा पटलावरती. 13 ऑन दी बोर्ड. 13 रन्स ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये भूषणने खर्च केल्या 13 आणि तब्बी सेकंड ओव्हरमध्ये दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज ब्रह्मराजे. ब्रह्मराजे सेकंड ओव्हरमध्ये. सर एका बाजूने स्ट्रायकेनवरती मोहन. यावेळेचा फटका लॉंग दी कार्पेट. लॉंगॉनला फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग, चांगलं थ्रो, चांगलं कलेक्शन आणि तदनंतर मात्र येते सिंगल. 14 ऑन दी बोर्ड. 14 धावा पटलावरती पाहायला मिळतील. ब्रह्मराजेला आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा त्यांना पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा जमल्या. कशा रीतीने रणनीती राहील पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या तुर्बे टीमची कशा रीतीने रणनीती असेल. बॅटिंग करताना मग किती धावा जमवल्या जातील. स्लोवर बॉल, दिव्या गतीचा चेंडू आणि त्यावरती मात्र अगदी फसवलं जाते फलंदाजाला. बॅट अगदी आधी फिरली त्यानंतर बॉल रिलीज होताना पाहिला. टायमिंग मात्र इथे प्रॉपर जुळलं नाहीये.
आणि तदनंतर मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा पटलावरती. 14 रन्स ऑन द बोर्ड पाहायला मिळतील. फुल टॉस बॉल, फुल टॉस केलाय वसूल. राजेचा हा तडाखा डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दिले दस्तक आणि इथून मात्र येतोय षटकार. यावेळेस शफल होऊन अगदी ऑन साइडला ठोकलाय. डीप फाईन लेगच्या रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाल्या सीमा पार दणदण करीत येतोय चौकार. क्रिकेटचा चांगला खेळ साकारताना पाहायला मिळतोय. लोवर अगदी मागील बॉल लोवर फुलटॉस पाहिला डीप स्क्वेअरला फटका सजवला. यावेळेस टप्प्यावर अगदी त्यानं पाहणी केली आणि त्यानंतर जशा रीतीने बॉल रिलीज झाला शफल होऊन ऑन साइडला बॅकवर्ड साइडच्या रिजन मध्ये अगदी फटका आपण पाहिला. प्रत्येक बॉल वरती अगदी फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र इथून ऑन साइडला, परंतु इथून मात्र काहीच कमबॅक गोलंदाजाचं पाहायला मिळतंय. डॉट बॉलची समाप्ती निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 24 ऑन दी बोर्ड आहे. 24 धावा धापटलावरती. शेवटचा बॉल आणि इथून मात्र गोलंदाज सज्ज होईल. ब्रह्मराजे शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातील. ऑफ साइडला खरं तर पॉइंट मधून पॉइंटला फिल्डर आहेत. सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि इथून मात्र कंप्लीट केल्या जात आहेत त्या 2 धावा. षटक दुसरं समाप्त झालं आणि धावा संख्या जमली ती म्हणजे टोटल 26 ऑन दी बोर्ड. 26 धावा धावपटलावरती 2 षटकांचा खेळ संपतोय. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 13, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 13 आणि अशा रीतीने जमल्या 26. यस थँक्यू प्रज्योत. 2 षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाची अखेरीस धाव संख्या 26 आपण पाहतो. विथआउट एनी विकेट चांगली सुरुवात राहिले. बॅटिंग करत असताना तुर्भे या संघाची आपण पाहतो. गावदेवी क्रिकेट क्लब तुर्भे या संघाला आपण पाहतोय. बॅटिंग साठी इन्व्हाइट केले. टॉस जिंकला होता तलोजा मजकूर टीमनं. टॉस जिंकून प्रथम आपण पाहतोय गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि इथून मात्र 13.00 ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये गावदेवी क्रिकेट क्लब तुर्भे या संघाची धावसंख्या आपण पाहतोय. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. मोहन आणि राजेश हे 2 फलंदाज आघाडीला आलेले आणि मैदानाच्या आतमध्ये चांगले बॅटिंग करत असताना अद्याप नेक्स्ट बॉल तिसऱ्या ओव्हरमधला तिसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती हेमंतला आपण पाहतोय. पहिला बॉल सुपर्ब चांगला बॉल पाहायला मिळाला. बॉल टप्पा खाल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये अगदी वेगवान बॉल होता. निर्धाव बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती पहिलाच बॉल तिसऱ्या षटकातला निर्धाव आलाय. 26 धावा तलोचे मजकूर टीम कडून हेमंत कडून या षटकामध्ये धावा वाचवण्याचा प्रयत्न राहील कारण धावसंख्या 2 षटकामध्ये चांगली उभारली जाते. पहिल्या 26 धावा आल्यात. लॉट करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग स्ट्रोक अँड इट इज द टेकन 1 मोर विकेट. पहिल्या विकेटचं पतन मच निडेड ब्रेक थ्रू आणि इथून मात्र मोहन बाद.
पहिला ब्रेक थ्रू मिळवलाय हेमंत या गोलंदाजाने. पहिले 2 बॉल फार चांगले पाहायला मिळाले आणि इथून मात्र तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या स्थिर पाहायला मिळते. टोटल 26 ऑन बोर्ड, 26 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. हेमंतचं चांगलं षटक, इकॉनॉमिकल षटक हाताळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये हेमंतच्या माध्यमातून केला जातोय. षटकाचा तिसरा बॉल स्ट्राईक वरती नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उद्देशला आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकावरती. मोर द विकेटनं लॉट करण्याचा प्रयत्न आडव्या बॅटनं मिड विकेट रिझर्व मध्ये फिल्डर तैनात आहे. फेकी तितकीच चांगले सिंगल मिळेल, सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. अखेरीस या षटकामधील सिंगल आले. 2 चेंडू खेळ झाल्यानंतर तिसऱ्या बॉलवरती सिंगल आपण पाहतो. सिंगल धाबीच्या मदतीने धावसंख्या 27 धाबा स्कोर कार्डवरती लागलेत. 27 धाबा आपण पाहतो. आजच्या रजनीमधील आपण पाहतो तिसरी रजनी आणि तिसऱ्या रजनीमधील शेवटचा सामना. इथून जो संघ जिंकेल तो थेट सुपर 12 मध्ये दाखल होईल. वलप हा संघ देखील सुपर 12 मध्ये दाखल झाला आजच्या रात्रीमध्ये आणि इथून मात्र तलोचे मस्कूर आणि त्याचा प्रतिस्पर्धी संघ तुर्भे या दोन टीम दरम्यान जो संघ जिंकेल तो मात्र क्वालिफाय होईल सुपर 12 मध्ये आणि खेळेल मात्र 13 तारखेला अंतिमच्या रात्रीमध्ये. टोटल 27 आले. 27 तिसरा षटक प्रगतीपथावरती. इकॉनॉमिकल षटक मैदानाच्या आतमध्ये तिखट मारा करण्याचा प्रयत्न हेमंतच्या माध्यमातून केला जातोय. दमदार गोलंदाजी अद्याप यावेळी ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ बेत, झेलची नामी संधी, कॅच होईल का? जजमेंट चुकीचं राहिलं. अगदी 2 फिल्डर ऑफ द बॉल आले होते, तू घेऊ का मी घेऊ, परंतु जो स्क्वेअर लेगला खरं तर खेळाडू होता त्याला मात्र चान्स होता आणि चान्स गमावलाय. एक्झॅक्टली प्रॉपर जजमेंट चुकीचं राहिलं. 2 धाबीच्या मदतीने धावसंख्या पुढे चालली आहे 29 या आकड्यावरती. प्रेम होते आणि प्रेमला मात्र बॉल जज करता आला नाही. सोपा झेल होता, मी म्हणेल बराच काळ बॉल हवेमध्ये होता. रॉडिंग कॅच झाली असते परंतु कॅच ड्रॉप. जीवनदान फलंदाजी करणाऱ्या बॅटिंग साठी आपण पाहतो राजेश याला जीवनदान मिळते. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल हेमंतचा आपण पाहतोय. यावेळी कॅच जशी ड्रॉप झाली, पुन्हा एकदा झेलची संधी, आता मात्र सुट्टी नॉट. 1 मोर विकेट डाऊन, दुसरा विकेटचा पतन. येथून फलंदाज सलामी मिळालेला राजेश बाद. दुसऱ्या विकेटचं पतन सलामीची जोडीने स्थानबोध केले. खरं तर गोलंदाज हेमंत या गोलंदाजाने षटकामधील आपण पाहिलं तर 2 विकेट त्याने मिळवलेत आणि मैदानाच्या आतमध्ये आपण एकंदरीत पाहतोय टोटल 3 षटकाचा खेळ झालाय आणि 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 2 बाद 29 लागली. म्हणजे पहिल्या 2 षटकामध्ये 26 आले होते आणि फक्त 3 धावा देत 2 विकेट हेमंत. इकॉनॉमिकल षटक, दमदार गोलंदाजी पाहायला मिळेल मागील षटकामध्ये हेमंत या गोलंदाजाची. द डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती अजय पाटील या गोलंदाजाला आपण पाहतोय. 4थ्या षटकामध्ये हे षटक कसं राहील फार इम्पॉर्टंट राहील या मॅचमध्ये, कारण 3ऱ्या षटकामध्ये कमबॅक केला तलोचे मस्कोर टीम कडून. तर 12चा ठोका झाला, 12 वाजून गेलेले आहेत आणि प्रशासनाचा नियम आहे की 12 नंतर तुम्ही साऊंड सिस्टम लावू शकत नाहीये. हॅमर करण्याचा प्रयत्न, अजून एकदा कॅचची संधी. 1 मोर विकेट डाऊन, मिड ऑफला झेल घेतला जातोय. आणखीन एक धक्का, फलंदाज उद्देश बाद. थँक्यू डीजे. जसं 12 वाजून गेलं तसं मात्र लगेच डीजे जयेशने देखील सॉन्ग प्ले केलं. अगदी एकनाथ माली यांचं सॉन्ग आपण ऐकलं. डीजे जयेशचे देखील कौतुक करावं लागेल. सुमधुर गीत त्यांच्या माध्यमातून गेले आम्ही 3 दिवस ऐकत आलोय आणि आमच्या आवाजाची अगदी चांगली काळजी त्यांच्या माध्यमातून घेतली आहे. त्यांचा मी सतत आभार आणि हार्दिक स्वागत करतो. WTC वाहिनी अगदी चांगली क्लॅरिटी विथ क्वालिटी, ज्या प्रकारे आपण स्टार स्पोर्ट वाहिनी पाहतो HD क्वालिटीमध्ये तर सामने पाहतो, त्याच प्रकारे आपण तुमचा मोबाईलचं नेटवर्क जर स्ट्रॉंग असेल तर मात्र तसेच क्लॅरिटी विथ क्वालिटी
पाहायला मिळते. उंच अगदी गगनाला गवसणी घालणारा फटका सजवायचा होता. बेस टायमिंग, एलिव्हेशन कमी. अजून एक धक्का, धक्का क्रमांक 4 आल्या पावली माघारी विजय बाद. आणि आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चौथं षटक प्रगतीपथावरती आणि बॅक टू बॅक विकेट मिळवले जय पाटील. खरं तर या गोलंदाजाने दमदार गोलंदाजी पाहायला मिळते. विकेट हॅट्रिकची इथून नामी संधी आहे जय पाटीलला. आपण पाहिलं खरं तर आजच्या रात्रीमध्ये अर्धशतक देखील एक झालं. या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक राजेश भोईरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं. तुर्पे टीमचा राजेश भोईरच्या बॅटमधून आपण अर्धशतक खेळी पाहिली. दमदार खेळ साकारला होता राजेशने. यावेळी पंचाचा इशारा व्हाईट बॉलचा. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. हॅट्रिकची संधी होती परंतु आता मात्र व्हाईट बॉल टाकलाय त्यामुळे इथून मात्र हॅट्रिक संपादित होणार नाही. ओ यावेळी ऑन साईडला क्या बात आहे. ऑफ सीटला शपलवणं. फाईन लेग रिझर मध्ये चेंडू धन 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 करत चाललाय सीमा रेषा पलीकडे. 4 धावेन करता चौकार. थँक्यू डीजे. 4 धावेच्या मदतीने धावसंख्या 34 लागली. 4 बाद 34 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. 4 विकेट गमावलेत. 34 धाबा स्कोर वरती. उर्वरित काही बॉलचा खेळ बाकी आपण पाहतोय. 3 बॉलचा अजूनही खेळ शेष पहिल्या इनिंग मधला. तर आता मात्र इथून साऊंड सिस्टम बंद असेल. फक्त व्हॉइस तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. टोटल धावसंख्या 34 लागलेली आहे. 10वी एक्झाम आहेत. त्यानंतर सर्व मुलांच्या एक्झाम देखील जवळ आलेत. त्या कारणाने मात्र इथून ओ यावेळी लेडी गेज फर्स्टली फ्लॅट जबरदस्त कॅच. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का. अर्धी सेना तंबूच्या आश्रयाला परत ते तलोचे मस्कुर टीमची माफ करा तुर्बे या टीमची. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी. 5 बाद धावसंख्या 34 लागले स्कोर कार्ड वरती. 34. लॉस ऑफ 5 विकेट. महेश आलाय आता 7व्या क्रमांकावरती आपण पाहतो. महेशला आपण पाहणार आहोत. 5 विकेट 34 धाबा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. नवीन फलंदाज महेश. उर्वरित 2 बॉलचा खेळ इथून बाकी आहे. 2 बॉलमध्ये इथून किती पण टार्गेट सेट केलं जाईल पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय जीसीसी तुर्बे या संघाला. नेक्स्ट बॉल गोलंदाजी ट्रॅकमध्ये 4थ्या षटकामध्ये जय. लगातार पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट आले. त्यानंतर मात्र व्हाईट बॉल. त्यानंतर चौकार आणि पुन्हा एकदा विकेट असं विश्लेषण राहिले या षटकाचं. सुरेख गोलंदाजी. विकेट कट करायचा होता आणि इथे देखील उत्साह जास्त आहे. अपील केली जाते. टप्पा खाली बॉल राईज झाला. टिक ऑफ झाला. सरप्राइझिंग डिलिव्हरी आणि चेंडू चालला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव बॉल. पंताचा इशारा ते डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला लाभलेला आणि अंतिम बॉल या षटकातला. इथून वाईड साठी रिव्ह्यू. हाईट चेक केली जाईल फक्त ना. यस एक्झॅक्टली हाईट चेक केली जाईल. या विजय दादा एक्झॅक्टली आपण बॉल कितपत बाउन्स झाला हे चेक केलं जाणार आहे. टप्पा खाली बॉल राईज झाला हे मात्र निश्चित परंतु इथून चेक केलं जाते WTC वाहिनीच्या माध्यमातून. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये विजय दादा आमच्या समवेत जोडलेत. योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत आम्ही इथून पोहोचू.
इट इज अ फेअर डिलिव्हरी, चांगला बॉल. निर्धाव बॉलची संगत आपण पाहतोय. शेवटचा बॉल, अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. वन बाउन्स अशी ताकीद दिली जाते आता गोलंदाजाला. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. ओ यावेळी ऑफ साईडला फिल्डर तैनात. एक धाव कंप्लीट, दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केल्यात. पुन्हा एकदा थोडंसं फंबल. निश्चित 2 धावा मिळतील आणि 2 धाबीच्या मदतीनं पहिल्या सत्राची होईल समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5-5-36. बॅटिंग करत असताना गावदेवी क्रिकेट क्लब तुर्बे या टीमची धावसंख्या आपण पाहिली आणि 37 धाब्यांचं लक्ष आता घेऊन मैदानाच्या आतमध्ये तलोजी मजकूर हा संघ मैदानाच्या आतमध्ये उचलेल. ओमसाई 11 तलोजी मजकूर या संघाला 37 धावा करायच्या. इथून धावसंख्येचा पाठलाग कसा राहील, धावा चेस होतील का धावा डिपेंड केल्या जातील, हे आपण सेकंड सत्रामध्ये पाहणार आहोत. चला लगेच चला तुर्बे टीम आपण फिल्डिंग सेटअप लावून घ्या. तलोजी मजकूर टीम आपण देखील लगेच खेळाडू कक्षामध्ये या. टोटल धावसंख्या आपण पाहिली एकंदरीत 36 धावा झालेत आणि 37 धाबींचं लक्ष. चला स्पीडअप घ्या. गावदेवी क्रिकेट क्लब तुर्बे फिल्डिंग सेटअप लावून घ्यायचंय. ओमसाई 11 तलोजी मजकूर टीम आपण आपल्या आघाडीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. कर्मवीर आणि धर्मवीर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल करायचे. 37 धाब्यांचं लक्ष आहे. इथून धाबा कशा प्रकारे चेस करण्याचा प्रयत्न ओमसाई 11 तलोजी मजकूर हा संघ करेल. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो पॉवर सर्कलच्या मोहन भोईर या गोलंदाजाला आपण पाहणार आहोत. फिल्डिंग सेटअप झालाय. चला मित्रांनो, तलोजी मजकूर टीम आपण लगेच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. उशीर करू नका. त्यास पहिले धुरंधर मैदानाच्या आतमध्ये. खरं तर फलंदाजी ट्रॅकवरती भूषण आणि जय पाटील, जय मोरे हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत बॅटिंगसाठी. 37 needed, 24 balls remaining. गोलंदाजच्या ट्रॅकवरती पहिलं षटक घेऊन मोहन भोईर या गोलंदाजाला आपण पाहणार आहोत तुर्बे टीमकडून. जीसीसी तुर्बे खरं तर म्हटलं की साई पाटील, खरं तर आम्ही निश्चितरित्या त्यांचं नाव आवर्जून घेऊ. अगदी मराठी समालोचक, उत्कृष्ट मराठी समालोचक म्हणून त्यांची ओळख जीसीसी तुर्बे खरं तर या गावातून बिलॉंग करतात. ते आमचे खरं तर को कॉमेंटेटर आहेत. अगदी चांगले समालोचन त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला नेहमी ऐकायला मिळतं. ठाणे जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये देखील ते देखील ऑनलाईन पाहत असतील तर त्यांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. लेट्स प्ले. शेवटचा सामना आपण पाहतोय. सेकंड सत्राला सुरुवात. दोन्ही टीमला पुन्हा एकदा मी कॉम्बॉक्समधून खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. 37 धाब्यांचं लक्ष. मॅच ऑन, गेम इज ऑन. पहिलाच बॉल यावेळी खूप टप्प्याचा बॉल होता. क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न पूल करायचा होता, अनसक्सेसफुल पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. मोहन भोईरचा पहिला बॉल चांगला.
टप्पा खाल्यानंतर बॉल थोडासा राईज झाला, त्या कारणामुळे आपण पाहतो संपर्क नाहीये. हो, यावेळी लॉफ्ट केलाय, जबरदस्त फटका. मिड विकेट मध्ये फिल्डर तैनात, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. जयच्या बॅटमधून आपण पाहतो खरं तर हा षटकार आणि 6 धावेच्या मदतीनं धावसंख्या आपण पाहिली, अकाउंट ओपन केलं जात आहे 6 या धावेनं. तुर्भे कडून गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय मोहन मोहन भोईरला आपण पाहतो, धावसंख्या 6. तिसरा चेंडू इथून गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहे गोलंदाज. ओ, यावेळी पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, आणखीन एक तडाखा, दमदार हिट. मिड विकेटच्या रिझल्ट मध्ये फिल्डर तैनात, मिस टायमिंग झाला, एलिव्हेशन मिळालं नाही असं वाटलं. बॅट अँड बॉल मध्ये अगदी स्वीट साऊंड आला होता. चेंडू आपण पाहतोय खरं तर एलिव्हेशन कमी मिळण्या कारणानं इथून मात्र पहिल्या विकेटचा पतन. पहिला हादरा जय मोरे बाद. नवीन खेळाडू अनुज मडवी फलंदाजी ट्रॅकवरती दाखल होईल. कारण पहिला आपण पाहतोय ऍक्शन रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं, फटका चांगला होता, एलिव्हेशन मिळालं नाही. संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये खरं तर आपण पाहतो ड्यू फॅक्टरचा खरं तर प्रभाव मैदानाच्या आतमध्ये पडत असतो. हलकस ड्यू फॅक्टर देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. खेळपट्टीवरती आपण पाहतो आणि त्या कारणामुळे थोडीशी नमी आहे. बॅट अँड बॉलमध्ये चांगला कॉन्टॅक्ट झाला होता, तरी देखील बॉल सीमा रेषेच्या अगदी जवळ पकडला गेला, कॅच पकडले गेले. पॉवर सर्कलच्या षटकामध्ये मोठे फटके लगवण्याचा प्रयत्न जरूर केला फलंदाजाने, परंतु अपयश आले. पहिल्या विकेटचं पतन, फलंदाज बाद झाला जय. त्याची जागा भरून काढण्यासाठी तलोजी मजकूर टीमकडून अनुजला आपण पाहणार आहोत तिसऱ्या क्रमांकावरती. मोहन भोईर पॉवर पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती चांगलं षटक राहिले, 37 धावा इथून वाचवायच्या, त्यामुळे पहिलं षटक फार इम्पॉर्टंट राहील. इकॉनॉमिकल षटक इथून हाताळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये मोहनच्या माध्यमातून केला जातोय. 9.25 ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये घाटायची होती आणि ती सुरुवात मात्र षटकाराने केली आहे. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय तिसऱ्या बॉलवरती विकेट आली. चला थोडंसं स्पीडअप करा, सामना अगदी स्लो चालू आहे. चौथा बॉल या षटकातला, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक, शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये, फिल्डर तैनात, डाऊन दी बॉल फिल्डर, 1 मोर विकेट डाऊन. आल्या पावली माघारी फलंदाज अनुज. बॅक टू बॅक 2 विकेट सला मिळालेला जय बाद झाला. त्यानंतर मात्र तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतो अनुज देखील शून्यावरती माघारी. आता त्याची जागा भरून काढण्यासाठी बालू राजे हे चौथ्या क्रमांकावरती दाखल झालेत फलंदाजीसाठी. धावसंख्या एकंदरीत स्थिर पाहायला मिळते, टोटल 6 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. टोटल आपण पाहिलं एकंदरीत विचार केला 20 बॉल 31 धावेचं लक्ष, आव्हान एवढं मोठं नाहीये, परंतु इथून अवघड बनवण्याचा प्रयत्न गोलंदाजांचा देखील चांगला पाहायला मिळतोय. टिट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर सेकंड सत्रामध्ये देण्याचा प्रयत्न, लॉफ्ट केलाय, पिकअप स्ट्रोक, स्कोरिंग शॉट, चेंडू चाललाय टाटा बाय बाय करत सीमा पार. दॅट्स अ ह्यूज हिट. पाचव्या बॉलवरती षटकार आला. सुपर ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहाल अगदी ओव्हर पिच बॉल आणि त्यावरती गगनाला गवसणी घालणारा हा फटका आपण पाहतोय बालू राजेच्या बॅटमधून. हा 6 धावा आणि 6 धावेच्या मदतीनं धाव संख्या 2 बाद 12 या आकड्यावर 12 ऑन बोर्ड. हो, स्लोर वन कट करण्याचा प्रयत्न, राईट हँड वॉच, एज लागले होते, तो इथून मात्र बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या ओव्हरची होईल समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना होमसाई 11 तलोजे मजकूर हा संघ जाऊन पोहोचलाय 2 बाद 12 या आकड्यावरती. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये धावा आणि बॉलचं अंतर येणारे 18 बॉल आणि 25 धाब्यांची अजूनही आवश्यकता. अठरा बॉल 25 गोलंदाजी ट्रॅकवरती दुसऱ्या षटकामध्ये संकेत पावशे
GCC तुर्बे टीमकडून पहिलं षटक एकंदरीत आपण पाहिलं मोहन भोईर. तर पहिले आपण पाहिले 3 बॉल चांगले पाहायला मिळवले. बॅक टू बॅक 2 विकेट मिळवले. त्यानंतर बालू राजेशच्या बॅटमधून एक षटकार आला आणि त्या षटकाराने फार या आपण पाहतोय धावसंख्येच्या चेसला फक्त ऊर्जा निर्माण करून देणारा हा षटकार नवसंजीवनी तर मिळणारा हा षटकार आपण पाहिला. टोटल 12 धावा स्कोरकार्डवरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती संकेत ऑन द ट्रॅक दुसऱ्या षटकामध्ये दाखल झालाय. राटाम ओव्हर द विकेट हा बॉल पाहायला मिळतोय. वाईडिश लॉग ऑन पर्यंत बॉल जाईल. चेंडू पकडतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती मिळेल फक्त सिंगलच्या मदतीने धावसंख्या 13 या आकड्यावरती. 17 बॉल 24चं समीकरण. या षटकामध्ये संकेत इकॉनॉमिकल षटक बदलण्याचा जरूर प्रयत्न करेल कारण पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यात आणि इथून मात्र तोलूचे मजकूरचा संघ देखील आपण पाहाल तर सध्याच्या स्थितीमध्ये चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहतो बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. दूरवरून खेळाडू बॉलपर्यंत येतील. चेंडू पकडतील फेकतील क्विक. अगदी चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून थ्रो देखील तितकाच चांगला पाहायला मिळाला. मैदानाची भौगोलिक परिस्थिती आपण पाहिली तर टप्पा केल्यानंतर बॉल थोडंसं वळण घेतोय. क्षेत्ररक्षकाला थोड्याशा अडचणी निर्माण होत आहेत खरं तर फिल्डिंग करण्यासाठी. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. अगदी पॉईंटच्या दिशेने धावसंख्या आपण पाहिली 2 धाबीच्या मदतीने 15 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळत आहे. ओ यावेळी वेगवान बॉल पाहायला मिळतोय. बॅट स्विंग तितकाच चांगला. कनेक्शन झालं नाही आणि विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विस्तवतोय. या बॉलची गरज आहे. अगदी लाईन प्लेत तुम्हाला प्रत्येक बॉल गणेश तुम्हाला व्हेरिएशन पाहायला मिळत आहे. गोलंदाज संकेतच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती सिंगल त्यानंतर दुहेरी धाव आणि तिसऱ्या बॉलवरती डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. इथून जेवढे डॉट बॉल फेकाल तेवढं मात्र फलंदाजी करणाऱ्या तोलूचे मजकूर टीमवरती दबाव निर्माण केला जाईल आणि दबाव निर्माण करावा लागेल कारण धावसंख्या चांगली उभारली जाते. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 15 धावा स्कोर कार्डवरती आहेत. उर्वरित 15 बॉल आणि अजूनही 22 धावेची आवश्यकता आहे. बॅकवर्ड ओ मिड शॉट कव्हरला खरं तर फिल्डर तैनात होते त्या कारणामुळे आपण पाहतो या बॉलवरती सिंगल आली. क्विक सिंगल. अगदी लवकर चोरटी धाव इथे कंप्लीट केली जाते. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून एका धावेच्या मदतीनं संघ पोहोचला आहे तो म्हणजे 16 या आकड्यावरती. 14 बॉल 21चं अजूनही इक्वेशन आहे मैदानाच्या आत. चांगलं षटक हतलण्याचा प्रयत्न संकेतचा पाहायला मिळतोय. तो ज्यावेळी ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न मिड विकेट रिझर्व्हमध्ये फिल्डर तैनात. कॅच ड्रॉप पाचशे ड्रॉप केला जातोय. पकडो कॅच जितो मॅच हे समीकरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये नेहमी पाहायला मिळतं. सेमी फायनलमध्ये देखील आपण पाहिलं खरं तर भारत विरुद्ध इंग्लंड या सामन्यामध्ये संजू सॅमसनचा अगदी 13 धाब्यांवरती खरं तर झेल सोडला होता आणि त्यानंतर मात्र संजू सॅमसनने खरं तर 89 धावा कुठल्या होत्या आणि इथून मात्र तेच दृश्य मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटमध्ये तुम्हाला खरं तर गोलंदाजाचं तुम्हाला मनोबल वाढवायचं आहे तर फिल्डिंग एफर्ट तुम्हाला चांगले द्यावे लागतील आणि इथून मात्र कॅच ड्रॉप त्यानंतर हा चौकार 4 धाब्यांकरता आणि 4 धाब्याच्या मदतीनं संघ पोहोचला आहे तो म्हणजे टोटल 21 या आकड्यावर. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहाल टप्प्याचा बॉल खराब होता. बॉल संकेतचा वेळ फार जास्त होता आणि तिथून मात्र फलंदाजाने देखील दिशा दाखवली. डीप बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने बॉलला फक्त तटवला आणि 4 धावा मिळवल्या. 4 धावेच्या मदतीने धावसंख्या एकंदरीत 2 बाद 21. उर्वरित इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये येणारे 12 बॉल आणि 16 धाब्यांची आवश्यकता. 2 षटकाच्या खेरीज आपण पाहतो धावसंख्या 21 12-16चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. दोन षटकाच्या अखेरीस धावसंख्या 21 लागले. उर्वरित 12 बॉल 15-16 धावेचं समीकरण आहे. 8.00 ची सरासरी येणाऱ्या 12 बॉलमध्ये गाठायचे. बॅटिंग करत असताना ओम साई 11 तोलोचे मजकूर या टीमला. आता हे तिसरं षटक फार निर्णायक राहील. तिसरं षटक सांगून जाईल की सामना कोणाच्या बाजूने झुकेल कारण तिसरं आपण 4 षटकाचा सामना म्हटलं की तिसरं षटक फार इम्पॉर्टंट राहतं चेस करण्यासाठी आणि धावसंख्येत आता पाठलाग केला जातोय आणि पाठलाग करत असताना ओम साई 11 तलोचे मजकूर टीमसाठी हे षटक महत्त्वाचं आणि इथून तुर्बे टीमसाठी देखील तितकंच महत्त्वाचं हे षटक राहणार आहे. तिसऱ्या षटकामध्ये मयुरेश या गोलंदाजाच्या ट्रॅकवरती आणला जातोय.
12 चेंडू 16चं समीकरण आहे. धाबा वाचवल्या जातील का? गोलंदाज तयार. हो पहिलाच बॉल ओव्हर पिच गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय बॉलला. बॉल चाललाय सरळ इट्स आउट ऑफ द पार्क. शानदार षटकार. ओव्हर पिच बॉल होता आणि बॉल अगदी सीमारेषा पलीकडे 6 धाबे करता षटकार आला. षटकाराच्या साह्यानं मात्र इथून विजयाच्या दिशेने वाटचाल करू लागलाय बॅटिंग करणारा ओम साई 11 तलोचे मजकुरा संघ. इथून गोलंदाज मयुरेशला मात्र ज्या प्रकारे बॅटिंग होते त्याच्या विपरीत तुम्हाला इथून गोलंदाजी करावी लागेल. डॉट बॉल विकेट्स तुम्हाला इथून मिळवाव्या लागतील कारण इथून तुम्हाला संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये. हो पुन्हा एकदा लॉट केलाय मिस्टामिक स्ट्रोक जेलची संधी डाऊन द बॉल फिल्डर कॅच होईल का? यस डेफिनेटली वेल जज कॅच. दुसऱ्या तिसऱ्या विकेटचं पतन फलंदाज सलामीला आलेला भूषण बाद. कॅच घेतली जाते या मॅच मध्ये थोडं कमबॅक करण्याचा प्रयत्न. येणारे 10 बॉल आणि 10 धाब्यांची आवश्यकता. अजूनही सामना बनवू शकतो, बनवता आला पाहिजे. गोलंदाजी ट्रॅकवरती मयुरेशला आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर मात्र इथून दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळवले. कमबॅक केला जातोय या षटकामध्ये आणि कमबॅक करणं गरजेचं राहील तुर्बे टीमकडून. इथून तुम्हाला सुपर 12 मध्ये दाखल व्हायचं असेल तर हा सामना फार इम्पॉर्टंट राहील या मॅचमध्ये. आणि हा सामना जिंकला तर मात्र तुम्ही सुपर 12 मध्ये दाखल व्हाल. कारण मागील मॅचमध्ये वलफ हा संघ आपण पाहतो सुपर 12 मध्ये दाखल झालेला पहिला संघ आपल्याला पाहायला मिळाला आजच्या रात्रीमधला. आणि आता इथून जो संघ जिंकेल तो मात्र सुपर 12 मध्ये दाखल होईल आणि तो संघ खेळेल सरळ 13 तारखेला अंतिम रजनीमध्ये. त्यामुळे अंतिम रजनीमध्ये कोणता संघ येईल हे देखील येणाऱ्या काही वेळेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज तयार. मयुरेश कमबॅक करेल का? दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळवले. 3 विकेट गमावले बॅटिंग करत असताना ओम साई 11 तळोजे मजकूर या संघाने नौका खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला हेमंत. स्ट्राईक वरती पाहायला मिळेल हेमंत. कशा प्रकारे बॅटिंग राहील हेमंतची हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वपूर्ण. आव्हान सोपं आहे, अवघड बनवलं जाईल का इथून पाहूया. गोलंदाज तयार. ओ यावेळी उचलून घेणारा बॉल राईट झाला. टप्पा काढल्यानंतर बॉल अतिरिक्त बाउन्स झाला. त्या कारणामुळे पंचाने या बॉलला लगेच दंडित केलं. वाईट बॉल 1 बाउन्स अशी ताकीद दिली जाते गोलंदाजाला. अतिरिक्त बाउन्स मिळाला, दंडित केलं. 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीने संघ पोहोचला आहे तो म्हणजे 28 या आकड्यावरती. तर येणारे 10 बॉल आणि 9 धाब्यांची आवश्यकता. इथून एखादा मोठा फटका तलोजी मजकूर टीमसाठी अगदी या मॅचमध्ये मजबूत पकड निर्माण करेल. पण तो अजूनही सामना समांतर आहे. डॉट बॉल विकेटच्या शोधामध्ये तुर्बे हा संघ हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. कव्हर रिझर्व्हमध्ये फिल्डर तैनात. सिंगल कंप्लीट. दुसरी धाबीचा प्रयत्न आणि इथून मात्र वेळेवरती थांबवलं. कॉलिंग चांगली पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. बचेंगे तर ऑर लढेंगे असं काहीतरी पवित्र मैदानाच्या आतमध्ये सिंगल धाबीच्या मदतीने धावसंख्या 29 या आकड्यावर. शेवटच्या षटकापर्यंत हा सामना घेऊन जायचा याचा प्रयत्न मात्र तुर्बे टीम करतोय आणि तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये दिसून येतोय. अगदी चांगला खेळ अद्याप मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या 70 मध्ये धाबा थोड्याशा कमी पडल्या. अजून आपण पाहिलं खरं तर 10-12 धावा असत्या तर अजून चांगला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला असता. तो अजून मॅच सोडली नाही तुर्बे टीमने. चांगला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. ओ यावेळी वेगवान बॉल क्या बात आहे. सुरेख लाईन लेन अचूक टप्प्यावर गोलंदाजी केल्या ते. अचूक टप्प्यावरती भेदक मारा इथून गोलंदाजचा पाहायला मिळतोय मयुरेशचा. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण WTC वाहिनीच्या माध्यमातून पाहाल तर अगदी टप्पा खाल तर बॉल थोडासा इन स्विंग झाला आणि त्या कारणामुळे आपण पाहतो बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही. डॉट बॉलची समाप्ती. सामना सोडायला तयार नाहीये तुर्बे टीम. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो दोन्ही टीमकडून कडवी झुंज दिली जाते. चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला. फुलटॉस बॉल त्यावरती प्रहार केलाय. ओ क्या बात आहे. सुपर फिल्डिंग अगदी 1 हँडेड हनुमान उडी लगावून मात्र इथे बॉल अडवला गेला. एक्झॅक्टली विकेट किपर कडून कलेक्टिंग खराब राहिली आणि त्या कारणामुळे आपण पाहतो इथे धाबा किती कंप्लीट केल्या जातील 2. थर्ड अंपायर यस एक्झॅक्टली चेक केलं जाईल की इथे षटकार आहे की नाही. लाईन चेक करावी लागेल. प्रयत्न लाजवाब होते. कमिटमेंट देखील
क्षेत्ररक्षकाची लाजवाब 100% देण्याचा प्रयत्न केला. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूया WTC वाहिनीच्या माध्यमातून फ्लॅट हिट करण्याचा प्रयत्न होता. एलिव्हेशन मिळालं नव्हतं आणि इथून मात्र आपण पाहतोय अगदी उडता फिलिप्स. सेफ आहे, धावा वाचवल्या जात आहेत. गुड फिल्डिंग. कालच्या रात्रीमध्ये देखील आपण पाहिलं भारत विरुद्ध न्यूझीलंड दरम्यान अगदी फिलिप एअरलाइन्स अगदी आपण पाहिलं उडता फिलिप्स क्या जबरदस्त खरं तर फ्लाय झाला होता. चेंडू अडवू शकला नाही, परंतु आता मात्र या क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय. राजेश भोईर खरं तर क्षेत्ररक्षक होते. ओ यावेळी बॉल लाईन चेक करावी लागेल. यस, चांगला बॉल आणि इथून मात्र 3 षटकाची होईल समाप्ती. 3 षटकाच्या क्रीज धाव संख्या 5 बाद 3 बाद 31. आता उर्वरित 6 बॉल आणि 6 धाब्यांची आवश्यकता. चला स्पीडअप करा तुर्बे टीम. 6 बॉल 6 धाब्यांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये सामना सोडत नाही पा तुर्बे टीम. अंतिम क्षणापर्यंत लढायचं आणि इथून समोरच्या टीमला कसा प्रकारे घाम फोडायचा याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये JCC तुर्बे टीमकडून आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू 6 धाब्यांची गरज. मैदानाच्या आतमध्ये समांतर चालू असलेली मॅच. अगदी तुम्ही इथून आपण पाहतो असं म्हणतात ना, तुमचा आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य घडवत असतो आणि इथून मात्र दोन्ही टीमच्या माध्यमातून चांगला संघर्ष पाहायला मिळत आहे. 6 चेंडू 6 धाब्याची गरज. कोणत्या गोलंदाजाला इथून गोलंदाजीसाठी प्राचारित करण्यात येईल हे देखील पाहावं लागेल. अंतिम षटकामध्ये राजेश भोईर ज्या खेळाडूने खरं तर षटकार अडवला, तोच खरं तर आता मात्र क्षेत्ररक्षक गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. 6 चेंडू 6 धाब्याची गरज. सामना फार चांगला पाहायला मिळतोय. गेम ऑन आहे. चांगली मॅच स्ट्राईक वरती खेळताना पाहायला मिळेल. हेमंत राजेशचा पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. पहिलाच बॉल अगदी लिडिंग एज लागले. विकेट मिळेल का? रनआउटची संधी आणि इथून मात्र संधी गमावले. जिथे सिंगल होते तिथे मात्र डबल. पण मी म्हणलेलं डिरेक्ट हिट करणं देखील गरजेचं होतं. विकेटचा चान्स आला होता. राजेशला मात्र विकेट पाहिजे होती. तिथे विकेट जर मिळाली असते तर मात्र फलंदाजी करणाऱ्या तनुज मजकूर टीमवरती प्रेशर निर्माण झाला असता. परंतु आता काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये 2 धावा आलेत आणि 2 धाब्याच्या मदतीनं धाव संख्या 33 या आकड्यावरती डबल तेरी मॅजिक आकडा मैदानाच्या आतमध्ये 3 बाद 33 धावा स्कोर कार्डवरती. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो येणारे 5 बॉल आणि 4 धाब्याची अजूनही आवश्यकता आहे. रफ अँड टफ सामना अगदी मॅचमध्ये रंगत पाहायला मिळते. प्रत्येक जसा बॉल जसा डिलिव्हर केला जातोय त्यानंतर मात्र रंगत पाहायला मिळते. 5 चेंडू 4 धाब्याची गरज. एखादा डॉट बॉल अजूनही मॅचमध्ये कमबॅक करेल तुर्बे टीम. 5 balls 4 runs needed. राजेश भोईरचा पुढचा बॉल. हो, हलक्या तरी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्या बात आहे, सुरेख बॉल. टप्पा खाल्ल्यानंतर बॉल आपण पाहतोय विकेट किपरच्या हातामध्ये. हलक्या हाताने खरं तर कट करायचा होता, कारण आपण पाहतो बॉल टू रन असले ना की प्रेशर तेवढा असतो फलंदाजावरती आणि तो प्रेशर जाणवत असताना मैदानाच्या आतमध्ये हेमंतला आपण पाहतोय येणारे 4 चेंडू 4 धाब्यांची गरज आहे अजूनही मैदानाच्या आतमध्ये. राजेश भोईरचा पुढचा बॉल. हो, लॉप करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. जेल होईल का? यस, डेफिनेटली. वेल जज कॅच. 1 more विकेट डाऊन. 4थ्या विकेटचं पतन. या मॅच मध्ये चांगला कमबॅक JCC तुर्बे टीम कडून. राजेश भोईर मिळवतोय विकेट. तीन बॉल 4 धाब्यांची आवश्यकता. चला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. उशीर करू नका प्लीज. ओव्हर पिच बॉल. थोडीशी लालच दिली होती खरं तर राजेश भोईर या गोलंदाजाने आणि त्या लालचला मात्र ते बळी पडला फलंदाज हेमंत. इथून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. 3 चेंडू 4 धाब्यांची गरज. इथून सामना कोण जिंकेल, कोण सुपर 12 मध्ये दाखल होईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काही बॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अक्षय पाटील 5व्या क्रमांकावरती.
आकाश आलाय. आकाश आलाय फलंदाजी ट्रॅकवरती. आता इथून कशा प्रकारे बॅटिंग राहील. उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आणि 3 बॉलमध्ये धाबा करायच्या आहेत ते म्हणजे 4. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत चांगली झुंज देत असताना तुर्बे टीम असं वाटलं तर लवकर सामना फिनिश होईल कदाचित, परंतु मैदानाच्या आतमध्ये जेसीसी तुर्बेने काय कमालीचा कमबॅक केलाय. प्रत्येक गोलंदाजाने 100% देण्याचा प्रयत्न केला आणि फिल्डिंग एफर्टमध्ये देखील आपण पाहिलं तर 100% देण्याचा प्रयत्न सर्व क्षेत्ररक्षकांनी केला आणि त्यामुळे मात्र मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या षटकापर्यंत हा सामना चालू आहे. कदाचित शेवटच्या बॉलपर्यंत जाईल का हे येणारे काय वेळ काळ सांगून जाईल. राजेश भोईरचा पुढचा बॉल. ओ लॉप करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. या मॅच मध्ये कमबॅक केलाय तुर्बे या टीमने. राजेश भोईरचं कौतुक करावं तितकं कमी. टप्पा खाल तर बॉल अगदी आउटस्विंग बाहेर वळवण्याचा प्रयत्न केला जातोय राजेश भोईर याच्या माध्यमातून. 2 चेंडू. आता मात्र 4 धाब्याची गरज. इथून मात्र आता मात्र मोठा फटका लगवावाच लागेल बॅटिंग करणाऱ्या खऱ्या अर्थाने तलोचे मस्कूर टीमला. 5 बॉल 4 धाब्यांची आवश्यकता असताना हलक्यात रे खरं तर पुश डिफेन्स करण्याच्या प्रयत्नामध्ये इथून डॉट बॉल झाले आणि त्यानंतर विकेट देखील आली. चांगली गोलंदाजी. 2 चेंडू 4 धाब्यांची आवश्यकता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न असते डाऊन द ग्राउंड. वाईड स्ट्रॉंग ऑफ मध्ये फिल्डर तैनात. चेंडू पर्यंत येतील. चेंडू पकडतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती धाबा कंप्लीट केल्या जातील. सिंगल मिळेल. सिंगल व्यतिरिक्त जास्त काही नाहीये. सामना शेवटच्या बॉल पर्यंत. क्या बात आहे. सुपर फिल्डिंग. फेकी तितकीच सुंदर आणि मैदानाच्या आतमध्ये 1 चेंडू आणि 3 धाब्यांची गरज. सामना शेवटच्या बॉल पर्यंत गेलाय. चांगले मॅच प्रेक्षकांच्या भेटीला. अगदी आजच्या दिवसामधील सर्व सामने आता तटीचे पाहायला मिळाले आणि हा सामना देखील तितकाच रोमहर्षक पाहायला मिळतोय. चला तुर्बे टीम लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. मैदानाच्या आतमध्ये कमबॅक कशा प्रकारे करावे याचं उत्तम उदाहरण या मॅचमध्ये आम्हाला पाहायला मिळालं. 37 धाब्यांची गरज होती. अगदी पहिल्या आपण 2 षटकामध्ये पाहिलं चांगल्या धाबा उभारल्या होत्या बॅटिंग करणाऱ्या तलोचे मस्कूर टीमने. त्यानंतर मात्र जो कमबॅक पाहायला मिळतोय ना तो लाजवाब. तुर्भे या संघाचा 1 बॉल आणि 3 धाब्यांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. राजेश भोईरने तो षटकार अडवला. धाबा वाचवल्या. त्यानंतर गोलंदाजी करत असताना राजेश भोईरचं हे षटक खूप चांगलं पाहायला मिळते. 1 चेंडू 3 धाब्याची गरज. टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. चांगले मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते आणि इथून चांगला संघर्ष तुर्भे या संघाकडून. तर बॅटिंगला स्ट्राईक वरती खेळताना पाहायला मिळेल फलंदाज बालू राजे. खरं तर 4थ्या क्रमांकावरती दाखल झाले होते. त्याच्या बॅटमधून आपण एक षटकार एक चौकार जरूर पाहायला मिळालाय. 1 बॉल 3 धाब्याची गरज आणि इथून मात्र सामना फिनिश. क्या बात है. वेल प्लेड. गावदेवी क्रिकेट क्लब तुर्भे सामना जिंकलाय. हार्दिक अभिनंदन. चला थर्ड अंपायर घेतलेला आहे. एक्झॅक्टली काय झालं जल्लोष आपण थोडा पिचच्या बाहेर साजरा करा. चांगला खेळ साकार केला. यस लाईव्हच्या माध्यमातून चेक केलं जाईल एक्झॅक्टली काय झालं. टप्पा खाला तर बॉल आपण पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. जबरदस्त खेळ राहिला. चांगली झुंज दिली दोन्ही टीमच्या माध्यमातून. पण तो तलोजी मस्कूरच्या तोंडातला घास मात्र निश्चितरित्या घेतला. हिसकावून घेतलाय. चांगला खेळ साकार केला तुर्भे टीमने. चेक केलं जात आहे WTC वाहिनीच्या माध्यमातून एक्झॅक्टली बॉल प्रॉपर आहे की नाही. इट इज अ फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल. हार्दिक अभिनंदन. तुर्भे टीम सुपर 12 मध्ये दाखल झालेला आजच्या रात्रीमधील दुसरा संघ तुर्भे आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्या खेळाडूने आपण पाहतो बॅटिंग करत असताना 22 धावा त्याच्या बॅटमधून आणि धावा डिपेंड केल्यात. राजेश ठरतो या सामन्याचा सामनावीर. फक्त आपण पाहतोय 3 धावा देत 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. राजेश आपण यायचंय अगदी सामन्याचा सामनावीर तुम्हाला इथून